नाण्यांचा इतिहास. लेखक प्र. के. घाणेकर. दैनंदिन व्यवहारातल्या प्रत्येक वस्तूला एक इतिहास असतो. मग ती वस्तू सामाजिक, सांस्कृतिक अशा क्षेत्रातली असू दे किंवा आर्थिक बाबतीतली असू दे. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा, रुपये हे शब्द आपल्याला माहितीचे आहेत. काळाप्रमाणे या साधनांमध्ये बदल होत गेले. नाण्यांचा आकार, त्यावरचा संदेश, त्यांची नावं याची माहिती घ्यायला आपल्याला नक्कीच आनंद वाटेल. आणि या पाठामध्ये आपण शिवपूर्व कालापासूनच्या नाण्यांचा इतिहास बघणार आहे. लेखक सांगतात, एकदा घरातील आम्ही काही जण गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा बोलण्यामध्ये चवली, पावली, पै असे काही शब्द आले. लहान मुलांना काहीच कळेना. मग वडिलांनी त्यांच्या करत्या काळात नवी नाणी बाजूला काढून एका छोट्या पेटीत ठेवली होती, ती आम्हाला दाखवली. ब्रिटिश राजेराण्यांचे मुखवटे असणारे चांदीचे रुपये, पै, पैसा, ढब्बू, आणा, चवली, पावली, अधेली अशी सगळी नाणीही दाखवली आणि त्यावेळचा त्यांची किमती पण आम्हाला